हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. परत विचारलं, हे भगवान 8व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकात की किम तद्ब्रह्म, ते तद्ब्रह्म काय आहे? मग आता सांगा कोणता भगवान आहे ज्याच्या जिथे इतकं सुख आहे, ज्याच्या प्राप्तीमध्ये मग इथल्या सगळ्या डिमांड संपून जातात. आता पहा, आता इथे आपण वाचत होतो हा 29वा श्लोक आपण वाचला की जो त्या ब्रह्माला, संपूर्ण अध्यात्माला, सर्व कर्मांना जाणतो, जे मला शरण होऊन जरामरणापासून सुटण्याचा प्रयत्न करतात. हा 30वा आहे. यात म्हटलंय जे मला ओळखतात ते मलाच प्राप्त होतात. ह्याचा किती सोपा अर्थ आहे. पण इथे 8वा अध्याय हा समोरच आहे. याच्या प्रथम मंत्रात अर्जुनाने विचारलं, किम तद्ब्रह्म, किम तद्ब्रह्म, किम अध्यात्मम, किम कर्म पुरुषोत्तम, अधिभूतम च किम प्रोक्तम, अधिदैवम किम उच्यते. हे पुरुषोत्तम, ते ब्रह्म काय आहे? ते तद्ब्रह्म आहे काय? आता याचं उत्तर 3ऱ्या श्लोकात दिलं आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायात आणि 3ऱ्या श्लोकात. ते परमक्षर ब्रह्म आहे. परमक्षर ब्रह्म आहे ते. आता पुण्यात्म्यांनो, गीतेच्या 15व्या अध्यायातील 17व्या श्लोकात जे म्हटलंय की उत्तम पुरुष तू अन्य परमात्मा इति उदाहरते य लोकत्रयम आविश्य विभर्ती अव्यईश्वरा. तो उत्तम पुरुष, श्रेष्ठ परमात्मा, श्रेष्ठ भगवान तर ह्या दोघांपेक्षा वेगळा आहे. तो कोणी इतर आहे आणि तोच तिन्ही लोकात प्रवेश करून सगळ्यांचं धारणपोषण करतो. जसं संसाररूपी वृक्षाची जी मुळं आहेत, तो मूळ मालक आहे, सत्पुरुष आहे. त्याच्यापासून सगळ्यांना आहार मिळतो, सगळ्यांचं धारणपोषण करणारा तोच आहे. तर 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात स्पष्ट केलं की तो परमक्षर ब्रह्म आहे. तो गीता ज्ञानदात्याहून भिन्न आहे. आता पुण्यात्म्यांनो, आता गीता ज्ञानदात्याने स्पष्ट केलं आहे. गीतेच्या 8व्या अध्यायातील 13व्या श्लोकात की माझं तर फक्त एक ओम अक्षर आहे, कारण हा गीता ज्ञानदाता ब्रह्म आहे. हे पहा, श्रीमद भगवद्गीता अध्याय 8वा आणि श्लोक नंबर 13 मध्ये. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण यः प्रयाती त्यजन्देहम स याती परमाम गतीम. यांनी थोडंसं चुकीचं केलं इथून. ओम ओम ह्या एक अक्षर रूपी ब्रह्मचं उच्चारण करत असताना आणि उच्चारण करत असताना मज निर्गुण ब्रह्मचं चिंतन करत असताना शरीराचा त्याग करतो, तो पुरुष परमगती प्राप्त करतो. आता याचा अर्थ हा आहे, हा गीता ज्ञानदाता म्हणतो की माझं एक ओम अक्षर आहे, मज ब्रह्मचं, आणि ह्याची साधना करत जो जातो त्याला परमगती प्राप्त होते. ओम नामामुळे जी परमगती होणार असते ती ब्रह्मलोकाची प्राप्ती आहे. ब्रह्मलोकात गेलेले प्राणी फिरून परत येतात. 8व्या अध्यायातील 5 पासून 10 पर्यंत, 5 आणि 7 मध्ये तर ते आपली स्थिती सांगत आहेत की माझी भक्ती कर, माझा आश्रित हो, इतर देवतांची भक्ती सोडून दे, तर मला प्राप्त करशील, पण युद्ध तर करावंच लागेल. आता पुण्यात्म्यांनो, जिथे युद्ध करायचं आहे तर शांती कुठे? त्यासाठी 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात म्हटलं आहे की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमक्षर ब्रह्मला शरण जा. त्याच्या कृपेनेच तुला परमशांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल. म्हणजे तिथे गेल्यावर सगळी झंझट संपेल. युद्धही करू नकोस किंवा इतर काही करू नकोस, पण मला शरण आलास तर युद्ध तर तुला करावंच लागेल, आणि युद्ध केलं तर शांती कुठे? आता पांडवांना शांती मिळाली. 36 वर्ष राज्य केल्यावर हिमालयात जाऊन गळून मेले तपस्या करून, आणि मग नरकात घातले गेले. आणि म्हणून म्हटलंय की मी त्या बाबतीत जाणत नाही. तत्वदर्शी संताचा शोध घे आणि त्या संतानुसार तू साधना करशील तर परमशांती आणि परमसुख प्राप्त करशील. आता 5 पासून 8व्या अध्यायातील गीतेच्या आणि 10 पर्यंत श्लोक तुमच्या पुढे ठेवत आहे. पहा, दास दाखवत आहे 8व्या अध्यायाचा. आता इथे 5वा श्लोक आहे. यात म्हटलंय की जो पुरुष अंतकाळी माझं स्मरण करत करत शरीराचा त्याग करतो, तो माझ्या स्वरूपाला, स्वरूप नाहीये हे, मद्भावम, माझ्या भावात प्राप्त होतो, माझ्यावर आसक्त राहतो. यात काही संशय नाहीये. मग 6व्यात तर कॉमन गोष्ट सांगितली आहे की अंतसमयी ज्याची ज्याच्यात आस्था असते
अंतकाळी त्यालाच प्राप्त होतो. आता 7वा दाखवतो आपल्याला. 7व्यामध्ये म्हटलंय की यामुळे अर्जुन तू सर्व प्रकारे सदा सर्व काळ निरंतर माझं स्मरण कर आणि युद्ध पण कर, आणि मला बुद्धी मन अर्पण केल्यावर निस्संदेह तू मलाच प्राप्त करशील. आता 8व्यामध्ये 9व्या आणि 10व्या श्लोकामध्ये त्या परमाक्षर ब्रह्मची साधना करायला सांगितली आहे. आता पहा 8वा इथं लिहिलंय जे पहा, इथे कवीम शब्द आहे. आता याची व्याख्या हा दास करू लागला तर खूप वेळ जाईल, अन्य वेळी मी सांगतच असतो. हा कबीर देवांकडे केलेला संकेत आहे. परमाक्षर ब्रह्मचे नाव आहे. जो कवीम आणि पुराणम हा अनादी सगळ्यात आधीचा भगवान, सर्वांचा नियंता म्हणजे सगळ्यांचा मालक, सर्वांचा कंट्रोलर, सूक्ष्माहून सूक्ष्म सर्वांचं धारण पोषण करणारा अचिंत्य रूप, सूर्यासारखा सदैव चैतन्यमय तेजोमय आदित्यवर्णम, सूर्यासारखा साकार तेजोमय शरीर असलेला असा याचा अर्थ आहे. अविद्येच्या पलीकडचा शुद्ध सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजे अतिपरे सच्चिदानंद घनब्रह्माचं स्मरण करतो. आता काय सांगितलं आहे की जी व्यक्ती या सच्चिदानंद घनब्रह्मांचं स्मरण करते, हा 8वा श्लोक आहे. 8वा हा इथून हा पहा. हे पार्थ, हा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाने अभ्यासरूपी योगाने, हे ध्यान नाहीये आपल्याला माहिती आहे ना, अभ्यास योगयुक्तेनं सुरत आणि शब्द यांच्या अभ्यासात जो मग्न आहे. सुरत पुण्यात्म्यांनो हा राधास्वामीवाले आणि धनधन सद्गुरूवाले वापरतात तो शब्द नाहीये. हे कान बंद करून धून ऐकतात, याला सुरत शब्द म्हणतात. जो 2 अक्षरांचा मंत्र हा दास तुम्हाला देणार आहे, त्याचं स्मरण करतेवेळी त्याचा अभ्यास करायचा आहे, कारण मन पळत राहतं, त्यावरती ध्यान केंद्रित होऊ देत नाही. तर सुरतवर, त्या शब्दावर, त्या 2 अक्षरी मंत्रावर अभ्यास करायचा आहे, त्यावर ध्यान केंद्रित करायचं आहे, त्याला पळू द्यायचं नाहीये. आता जर आपण तसेच जप करत राहिलो, मन केंद्रित झालं नाही, तर ते व्यर्थ आहे स्मरण आपलं. आपल्याला हे पाहायचं आहे की बाहेर जो मंत्र सोडत आहोत त्याचं आत काय उच्चारण होत आहे श्वासाबरोबर, आणि आत कोणता जात आहे, तेव्हाच हा मंत्र सफल मंत्र मानला जातो, हा भक्तीचा. आता पहा, आता आपण वाचत आहोत अध्याय नंबर 8चा आणि श्लोक नंबर 8च वाचत आहोत. हा 8वा श्लोक आहे. हे पार्थ, हा नियम नाहीये, परमेश्वराचं ध्यान नाहीये. अभ्यासरूपी योगाने, योग म्हणजे साधनेने, त्या नामाच्या साधनेने युक्त, दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चिंतन करत परमम दिव्यम पुरुषम, परमम दिव्यम पुरुषम, पुरुष म्हणजे परमेश्वर, परम प्रकाशरूपी दिव्य परमेश्वराची प्राप्ती होईल, जो गीता ज्ञानदात्याहून वेगळा आहे. आता 9व्यामध्ये काय सांगितलंय पहा. जो कवीम, जसं आपल्याला याआधी सांगितलं आहे अनेकदा, तर इथे समजा की जो कबीर देव, पण डिटेलमध्ये इथे सांगू शकत नाही, वेळ थोडा आहे. जो कवीम यांनी सर्वज्ञ लिहिलं आहे, जे कबीरदेव अनादी सर्वांचा निर्माता, सूक्ष्माहून सूक्ष्म सगळ्यांचं धारण पोषण करणारा, अचिंत्य रूप आणि सूर्यासारखा नित्यचेतन आदित्यवर्णम, सूर्यासारखं तेजस्वी शरीर असणारे साकार परमात्मा, अविद्येहून खूप पलीकडचा, ज्याचं कोणाला ज्ञान नाही, अज्ञानाहून वेगळा आहे, तो सच्चिदानंद घन परब्रह्मचं स्मरण करतो. 8व्या 9व्या 10व्यामध्ये हा शब्द स्पष्ट केला. हा 10वा, तो या भक्तियुक्त अंतकाळात सुद्धा योग बलाने भुवयांच्या मध्ये प्राणाला म्हणजे श्वासाचं स्मरण आहे. प्राणसंगलीमध्ये नानक साहेबांनी सविस्तर सांगितलंय. प्राणांना म्हणजे श्वासांना चांगल्या प्रकारे स्थापित करून मग निश्चल मनाने स्मरण करत त्या दिव्यम परम पुरुषम, त्या अद्भुत परमपुरुष म्हणजे सत्पुरुष परमक्षर ब्रह्मलाच प्राप्त होतो. बोलो सद्गुरुदेव.
आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.